राजा परीक्षिती आता गावामध्ये जात असताना त्यांनाही कळलं होतं की कली कुठेतरी आलाय. मग आता गावामध्ये एक फेरफटका मारून येऊयात म्हणून गेलेत. बघताय तर काय, एक दृश्य त्यांना दिसलं. एक बैल जो एका पायावर उभा आहे, त्याचे तीनही पाय नष्टप्राय झालेले आहे. त्याचे 3 पाय होते सत्य, अहिंसा आणि पतिव्रत्य. हे 3ही पाय गळून पडलेले होते. कलियुगामध्ये सत्य कुठे दिसत नाही. दिसतं का? कोणी सत्य बोलताना आढळतं का? नाही. आपल्या स्वार्थासाठी सगळे खोटे बोलतात, म्हणून सत्य निघून गेलेलं आहे. अहिंसा नावाचा पाय सुद्धा तुटून पडलेला आहे. अहिंसा सुद्धा या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जर अहिंसा असती तर माणसाने कधीच कुठल्या प्राण्याचा जीव घेतला नसता त्याच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी. आपण अगदी सात्विकतेने छाती ठोकपणे आपल्याला सांगता यावं की आम्ही ज्या ताटामध्ये जेवण करतो त्या ताटामध्ये कधीच कुठल्या प्राण्याचा जीव घेतलेला नसतो. अगदी जगदीश्वराने जे खाण्यासाठी दिलंय तेच जेवण, तेच खानपान आमचं असतं आणि सात्विकरित्या आम्ही भोजन करतो. पण आजकाल माणूस इतका भ्रष्ट झालेला आहे की आपल्या स्वार्थासाठी, आपल्या जिभेला थोडा वेळासाठी स्वाद मिळावा म्हणून प्राण्याचीही हत्या करायला तो निघालाय. आपल्या स्वतःच्या हाताला जर चाकूने थोडंसं चिरले गेलं तर 4 हात उड्या मारणारे लोक आपण आहोत. आणि ज्यावेळी एखाद्या प्राण्याला, पक्षाला मारतो आणि त्याला कढईमध्ये घालतो, काय वेदना असतील त्याच्या शरीराच्या त्यावेळी. तो देवाला म्हणत असेल पुन्हा या जन्मात घालू नकोस आणि या शरीरात तर अजिबात घालू नकोस. ही दशा माणसाने खाण्याचं साधन एका प्राण्याला करावं, किती घृणास्पद भाव आहे हा. अहिंसा अजिबात राहिलेली नाहीये. कोणी कोणाचं मन जाणत नाही, कोणी कोणाच्या भावना जाणत नाही. कोणाला जर काही दुखतंय म्हटलं तर आपण सहज इग्नोर करतो त्याला आणि समोर जातोय. ऍक्सिडेंट जर कोणाचा झाला तर कोणी धावत नाही त्याला वाचवण्यासाठी. अहिंसा राहिलेलीच नाही. अहिंसा बळकट होतीये समाजामध्ये. पातिव्रत्य सुद्धा राहिलेलं नाहीये. आजकाल अशा स्त्रिया फार कमी पाहायला भेटतात की ज्यांना आपल्या सौभाग्याचा गौरव असेल. अशा काहीच स्त्रिया आपल्याला बघायला मिळत नाही. साध्या साध्या गोष्टीवरून पतिदेवांशी भांडणाऱ्या स्त्रिया आहेत. जो पती 10 तास सलग 12 तास कंपनीमध्ये काम करतोय, तो जर संध्याकाळी घरी येतोय, किमान त्याला बसू द्यायचं, किमान त्याच्या हातात पाण्याचा ग्लास द्यायचा, ते जमत नाही. तो बूटच काढतोय इतक्यात म्हणायचं आज मला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे, मला घेऊन बाहेर चला. अहो, त्याच्या मानसिकतेचा काही विचार. तो तुमचं सगळं पणाला लावतोय त्याच्या स्वतःच्या संसारासाठी, तुमच्यासाठी धडपड करतोय. बाहेर जाऊन त्याच्या जबाबदाऱ्या त्यालाच माहिती आहेत की घर चालवण्यासाठी तो किती धावपळ करतोय. पुरुषाची जात पाहिजे तितकी वाटते तितकी सोपी नाहीये. बाईला सहज व्यक्त होता येतं, पुरुषाला व्यक्त होता येत नाही मैत्रिणींनो. आणि व्यक्त व्हायला जर गेला ना तर डोळ्यातलं पाणी जर कोणी पाहिलं तर आपल्याला कमजोर समजतील असा भाव त्याच्या मनात येतो. पुरुषाला नाही बोलता येत, पुरुषाला नाही व्यक्त होता येत. जरा त्याची भावना जाणत जा. पतिव्रतेचा धर्म आहे. नाही एकदा देवाचं पूजन केले तरी चालेल, पण पती देवांना मात्र डोक्यावरचा मुकुट करायचा आहे आपल्याला आणि स्वतः सुद्धा त्यांची राणी बनून राहायचंय. पूर्वीच्या स्त्रिया आपल्या पतीची एकूण एक गोष्ट मानत होत्या. सर्वतोपरी तीच गोष्ट योग्य आहे असा त्यांचा निर्णय होता. पण आता तसं काही राहिलेलं नाही. आता अशी कंडिशन झालेली आहे. पहिले तरी किमान आहो स्वामी काय जे काय असं म्हणायचं ते म्हणायचे. आता तर डायरेक्ट अरे करायची भाषा आहे. अरे तुला यायला वेळ झाला, मी वाट पाहते तुझी, चल आपण फिरायला जाऊ. असं हा संवाद आता चालू झालेला आहे. रिस्पेक्ट, आदर नावाची कुठलीच गोष्ट आपल्यामध्ये नाहीये. असू द्यात, मी तुम्हाला सांगत होते पातिव्रत्य हा भाव सुद्धा या ठिकाणी राहिला नाही. राहिलाय केवळ ते एकमात्र प्रेम राहिलेलं आहे. याच्यावर सखोल चर्चा आपण उद्याही करणारच आहोत. पण तरी चालता चालता मी तुम्हाला सांगते, एकमात्र धर्माचा कुठला पाय राहिला असेल, हा जो बैल आहे ना, जो एका पायावर उभा आहे, हा बैल म्हणजेच धर्म आहे. आणि त्याच्या बाजूला उभी असलेली एक गौमाता आहे. ती गौमाता म्हणजेच पृथ्वी स्वरूपिणी आहे. म्हणून मग धर्माचे 3ही पाय नष्ट झालेत आणि प्रेमाच्या एका पायावर हा धर्म उभा असताना या दोघांमध्ये संवाद सुरू आहे. इतक्यात एक शूद्र त्या ठिकाणी आला आणि त्या गाईला मारायला लागला. या शूद्राला पाहून राजा परीक्षित जवळ गेलेत आणि त्याला सांगतायत, तुझा काय नेमका प्रॉब्लेम काय आहे मला सांग, काय म्हणणं असेल ते सांग.
हा शूद्र त्या ठिकाणी सांगतोय, राजन माझं नाव कली आहे, आता मी या ठिकाणी अवतरलोय. राजाने सांगितलं तू एका क्षणार्धात इथून निघून जा. म्हणे माझ्यावर असं तुम्ही, माझी उपेक्षा तुम्ही करू नका, मला स्वीकार करा, मी तुम्हाला त्रास देणार नाही, काही ठिकाणी मला जागा द्या, मी तिथेच राहील, तिथून पुढे स्वैर मी नाही होणार. मग त्यावेळी त्याला 5 ठिकाणी जागा देण्यात आली. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्त्रीच्या ठिकाणी कलीला जागा देण्यात आली. मदिरा, जुगार, चोरी आणि सोनं या 5 ठिकाणी कलीला जागा देण्यात आली. जसं सोन्यात जागा दिली तसं कली जाऊन बसला तो परीक्षिती राजाच्या मुकुटामध्ये. आता आधीच तो मुकुट जरासंधाचा, वरून त्यात कलीने प्रवेश केला म्हटल्यानंतर विचार अतिशय त्या ठिकाणी पांगले आहेत. मग आता हा कली अदृश्य झाल्यानंतर परीक्षिती राजा निघालेत वनाच्या दिशेने शिकार करण्यासाठी. वनाच्या दिशेने निघत असताना आतापर्यंत जे राजा परीक्षिती भगवत भक्त होते, निरंतर भगवंताचं गुणगान करणारे होते, सगळ्या जीवांवर प्रेम करणारे होते, सगळ्यांना आपलंसं करणारे होते, जरासंधाचा तो मुकुट घातल्यापासून आणि कलीचा प्रवेश झाल्यापासून आता बुद्धी पालटली. ऐकताय ना तुम्ही सर्व? बुद्धी पालटली आणि आता मात्र वाईट वाईट विचार त्यामध्ये मनात यायला लागले. परीक्षिती निघालेत वनाच्या दिशेने. चला 2 मिनिटं आपण नामस्मरण करूयात आणि पुढच्या कथेकडे वळूयात. हॅलो. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरी बोल. ताली बजाते हुए हरि बोल 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 हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय हो जय हो. हरि बोल 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 हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल. गोपाल कृष्ण भगवान की की जय.
राजा परीक्षित वनामध्ये निघाले असताना तहानेने व्याकुळ झालेले राजा परीक्षित इकडे तिकडे बघताय, शिकार शोधताय, कुठेतरी शिकार मिळायला हवी. तहानेने व्याकुळ झालेले होते. दूरवर एक कुटिया दिसली, शमीक ऋषींची असलेली ती कुटिया. आता जरा समीप गेले त्या कुटियाच्या आणि त्यामध्ये गेल्यानंतर बघताय तर एक साधू डोळे बंद करून साधना करतायत, नामस्मरण करतायत भगवंताचं. राजा परीक्षिती त्या ठिकाणी गेलेत, इकडे तिकडे पाहतायत, आतमध्ये डोकावून पाहताय कुणी आहे का आतमध्ये, कुणीच दिसत नाहीये. एकटा साधू या ठिकाणी बसलेला आहे. बघा, आतापर्यंत चांगले विचार करणारे परीक्षित कलीमुळे वाईट विचार करताय. आतापर्यंत संतांना नमस्कार करणारे होते परीक्षित, पण इथे संतांना नमस्कार करत नाहीयेत. उलट त्या शमीक ऋषींकडे पाहून मनामध्ये त्यांच्याविषयी वाईट चिंतन करताय. हा एवढा अहंकारी साधू, मी या संपूर्ण वनावर राज्य करणारा, संपूर्ण या पंचक्रोशीवर राज्य करणारा मी परीक्षित राजा, आणि हा साधू मी आल्यावर साधं उभं राहायला सुद्धा तयार नाही, मला पाणी विचारायला तयार नाही. एवढ्या उन्हामध्ये माझ्या घशाला कोरड पडली, पण हा नुसता उभं राहून मला पाणी सुद्धा विचारत नाही. अहंकारी असलेला हा साधू, आता याची मी चांगली फजिता करतो असं म्हणत बाजूला एक मेलेला साप पडलेला होता. राजा परीक्षितीने आपल्या बाणाच्या टोकावर या सापाला उचलावं आणि साधूच्या गळ्यामध्ये टाकून द्यावं, आणि याचा झालेला अपमान आता बघेल हा काय करायचं ते. खिल्ली घेतली साधूची आणि त्या ठिकाणून निघून गेला राजा परीक्षित. साधू मात्र आपल्या भजनामध्ये लीन झालेले आहे. त्यांना काही घेणं देणं नाहीये की आपला कोणी अपमान करतंय की कोणी मान करतंय. साधूचा हा स्वभाव असतो श्रोते हो. साधूच्या अंगी निरंतर दया, क्षमा, शांती विराजमान असते. म्हणून साधू आता काही बोलत नाही आहेत, आपल्या साधनेमध्ये मग्न आहेत. शमीक ऋषी थोड्या वेळाने त्या ठिकाणी शमीक ऋषींचे पुत्र, नाव आहे शृंगी ऋषी, आपली स्नान संध्या इत्यादी कर्म आटोपल्यानंतर आपल्या आश्रमामध्ये आता ते जायला निघालेत. तरुण असलेले शृंगी ऋषी, तरुण स्वभाव होता, स्वभाव थोडा तापट होता. येता बरोबर दृश्य पाहिलं, माझ्या बाबाच्या गळ्यामध्ये मेलेला साप, कुणी टाकला असेल हा साप, कुणाची एवढी हिंमत झाली असेल माझ्या बाबाच्या गळ्यात साप टाकण्याची. राग आला, क्रोधावश लाल बुंद डोळे झालेत, कमंडलू मध्ये असलेलं पाणी हातामध्ये धारण केलं, आणि आता मात्र साधूने, शृंगी ऋषींनी हातात पाणी घेत आता श्राप द्यायला लागले. कुणी दिला, काय दिला ते महत्वाचं नाहीये, पण माझ्या पित्याचा झालेला अपमान मला कदापि सहन होत नाही, म्हणून श्राप देताय. इति लंघित मर्यादम तक्षके सप्तमे हनी तक्ष्मयंतिश्च कुलागारंचोदतो मे तदद्रहम. ज्याने कुणी माझ्या बाबांचा हा अपमान केला असेल, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प त्याला जाऊन दंश करेल आणि त्याची हत्या होईल. हा श्राप मी याला देतोय असं म्हणत ते पाणी खाली सोडलं. आता हा श्राप ऐकल्याबरोबर शमीक ऋषींनी खाडकन डोळे उघडावे आणि आपल्या जागेवरून उठून उभं राहावं आणि विचारावं, शृंगी तू कुणाला श्राप दिलायस, काय झालं नेमकं, अरे का श्राप देतोय. शृंगीने गळ्यातला साप बाजूला काढून ठेवावा आणि सांगावं, बाबा कुणीतरी एका नराधमाने तुमचा अपमान केला, तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. डोळे बंद करून आता शमीक ऋषी विचार करतायत. शृंगी शांत हो, डोळे बंद करून आपल्या दिव्य चक्षूंनी पाहतायत की थोड्या वेळा आधी राजा परीक्षित या ठिकाणी आलेत आणि या राजा परीक्षिताने हे कृत्य केलं. पुन्हा डोळे उघडून सांगतायत, अरे शृंगी तुझे हे केलंस ना, वाईट केलंस. अरे ज्या राजाच्या राज्यामध्ये आपण एवढ्या सुख समाधानाने राहतोय त्या राजाला श्राप दिला आणि तेही 7 दिवसात मरण पावेल असा. अरे तो राजा सामान्य नव्हता, पांडव वंशातला महान राजा परीक्षिती. पांडवांचं कार्य जर तुला सांगितलं तर कदाचित अनेको जन्म घ्यावे लागतील. इतके पुण्यवान असलेले ते पांडव, त्यांच्या घरी जगदीश्वराने त्यांना सहाय्य करावं आणि त्या वंशावळीमध्ये असलेल्या परीक्षित राजाला तू श्राप दिला, फार वाईट केलंस. अरे दुसरा कुणालाही श्राप एकदा मिळाला असता तर चाललं असतं, पण राजा परीक्षित म्हणजे दयेची खाण आहे, त्यांच्या अंतःकरणात दया वास्तव्य करते. आता काय करावं बाबा याच्यासाठी असं म्हणत आता दोघही ऋषी राजा परीक्षितांकडे निघून गेले त्यांना सांगण्यासाठी. पण पुढे सुद्धा इतिहास आहे. हे जात असताना त्या ठिकाणी तक्षकाचं येणं झालं.
हा तक्षक फार विषारी होता. एक संत होते, एक साधू होते, ज्यांच्याकडे विष उतरवण्याची शक्ती होती. श्रोते हो, लक्षात घ्या. त्या संतांची आणि तक्षकाची भेट झाली. संत म्हणाल, तक्षकाने विचारलं, तुम्ही कुठे जातायत? राजा परीक्षितीकडे. कशासाठी? कारण तक्षक त्यांना ज्यावेळी दंश करेल त्यावेळी त्यांचं विष उतरवण्यासाठी मी त्या ठिकाणी जातोय, असं त्या संतांनी सांगितलं. तक्षकाने परीक्षा घेतली की तुम्ही कितपत विष उतरवू शकता. जवळ असलेल्या झाडाला त्यांनी दंश करावा आणि त्याचे सगळे ते जे झाड आहे ते पूर्ण जळून भस्म व्हावं त्या ठिकाणी, त्याचं एवढं विष तक्षकाचं. पण संतांनी त्यावर आपल्या काही श्लोकांद्वारे, मंत्रांद्वारे जलसिंचन करता बरोबर हे जे वृक्ष आहे हे पुन्हा ताजं तवानं झालं. मग तक्षकाने त्या संतांना असंख्य लालसा देऊन परत पाठवलं आणि नंतर हा तक्षक पुन्हा त्या ठिकाणी गेलाच. कारण साधूचं वचन होतं, संताचं वचन होतं, ब्राह्मणाचं ते वाक्य होतं. ब्रह्मवाक्य जनार्दन हा, असंच आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे आता राजा परीक्षितीला कळलं की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये मरण आहे. आता जरा घाई करावी लागेल असं म्हणत क्षणार्धात राजा परीक्षितीने अंगावरचे सगळे जे राजवस्त्र आहे त्याचा त्याग केला, वल्कल धारण केली आणि हे वल्कल धारण करून आता मात्र सगळं राज्य जन्मेजयाच्या स्वाधीन यांनी केलं आणि गंगा तीरावर निघून गेले. गंगा तीरावर गेले असताना आता या राजवस्त्राचा सुद्धा परित्याग केलेला होता. आता कुठल्याच सुख सुविधा, राजवैभव यांना भोगायचं नव्हतं. गंगा तीरावर राजा परीक्षिती गेले. असंख्य साधू संत त्या ठिकाणी विराजमान होते. संतांना राजा परीक्षिती विचारतायत, मला काहीतरी असं साधन सांगा की 7 दिवसांमध्ये मला मोक्ष मिळाला पाहिजे. परीक्षितीला पाहून कुणी काही उत्तरच देत नाहीये किंवा कुणी काही वाईट वेगळं उत्तर देऊन तिथून निघून जात आहे. राजा परीक्षिती आता हतबल झालेत. कारण सगळ्या गोष्टीचा परित्याग केला होता. मनामध्ये कसली भावना, वासना शिल्लक राहिलेली नव्हती. आता फक्त चिंता एकाच गोष्टीची होती की मला 7 दिवसामध्ये मोक्ष कसा मिळेल. ही चिंता करत असताना आता मात्र एक भाग्य उजळाला आलं या परीक्षिती राजांचं आणि एक सुवर्ण योग जीवनामध्ये चालत आला. सगळ्यांना विचारता विचारता ज्यावेळी हतबल झालेत, थकलेत, जणू काही परमेश्वराला त्यांची दया आली आणि 16 वर्षाचे असलेले शुकदेव भगवान त्या ठिकाणी प्रकट झालेत. बोलिये शुकदेव भगवान की जय. शुकदेवजी ज्यांचे हात टोंगळ्याच्या सुद्धा खाली आहेत, गुडघ्याच्या सुद्धा खाली आहेत, अजान बाहू असलेले शुकाचार्य, व्यासो नारायणांचे जे पुत्र आहेत, अतिशय ज्ञानी आहेत, त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. शुकाचार्यांच्या मुखमंडलाची दिव्य शोभा राजा परीक्षितीने पाहिली आणि हात जोडत शरणागत भाव व्यक्त केला आणि पायावर डोकं ठेवलं या शुकाचार्यांच्या राजा परीक्षितींनी. हे महानुभाव, हे विभो, तुम्ही या ठिकाणी जर आलाच आहात तर माझ्या शंकेचं निरसन करा. मी असं ऐकलं होतं 1 तास उरला खटवांग राजाशी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवांग राजाला भाग्यदशा प्राप्त झाली. माझ्याकडे तर 7 दिवस आहेत. मला सांगा उपाय काय करू. मला श्राप मिळालाय साधूचा. 7 दिवसामध्ये मला मरण येणार, पण तत्पूर्वी काहीतरी असं साधन सांगा की माझं मरण सुखकर व्हावं, मला ईश्वर प्राप्ती व्हावी, मला मोक्ष मिळावा, यासाठी काहीतरी तुम्ही सांगा. त्यावेळी राजा परीक्षिताची ती तळमळ पाहिली शुकाचार्यांनी आणि सांगतायत, राजन, या सर्वांवर कधी एक उपाय कुठला असेल तर तो उपाय म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. अन्य कुठले साधन नाही केले तरी चालतील, पण भागवत कथा तू ऐक. असं म्हणत आता त्यांच्या चरणांची पूजा करतायत. नानाविध प्रकारचे पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतायत राजा परीक्षिती. हे साधू, हे महानुभाव, या जगामध्ये जर खरंच कुणी दयाळू असेल तर ते संत आहेत आणि तुम्ही फार दयेने माझ्यासाठी इथपर्यंत आलात. आता माझी एकच विनंती आहे, तुम्ही ज्या कथेचा आता विषय केला तीच कथा मला तुम्ही ऐकावा. शुकदेव महामुनी त्या ठिकाणी सांगतायत, ही कथा काही सामान्य नाही राजन.
स्वर्गातलं अमृत सुद्धा फिक्क पडावं इतकी सुंदर असलेली ही कथा मी तुम्हाला नक्कीच ऐकवेल, कारण तुमच्या परिवाराचा मी ऋणी आहे. शुक महामुनी सांगतायत का ऐकवली कथा, कान देऊ नाही का. पांडवांच्या काळामध्ये ज्यावेळी पांडवांनी अन्नसत्र केलं होतं, सर्वांना भोजन दिलं होतं, त्यावेळी स्वर्गामध्ये घंटा निनाद झाला होता. कुणीतरी एक महापुरुष इथून जेवून गेला होता आणि तो महापुरुष दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात शुकदेव होते. पोपटाचं रूप घेऊन जाऊन त्यांनी भाताचा एक शीत खाल्ला होता, फक्त पूर्ण भात नाही किंवा पूर्ण जेवण नाही, एक शीत खाल्लं होतं. आणि त्या एका शीताच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शुकदेव या ठिकाणी परीक्षित राजाला आता कथा ऐकवण्यास प्रारंभ करतायत. श्रोते हो, आपणही महाभाग्यवान आहोत की आपल्याला सुद्धा शुकाचार्यांनी कथा ऐकण्यासाठी सामर्थ्यवान बनवलंय, म्हणून आपण कथा ऐकू शकतोय. तर चला, आज आपल्या या धर्म मंडपामध्ये ज्यांचं आगमन झालं त्या शुकाचार्यांना आपण आता नमस्कार करूयात. एकदा जय जयकार करूयात. बोलिये शुकदेव भगवान की जय, व्यासो नारायण भगवान की जय. चला आता शुकाचार्यांची वंदना आपण करूयात. व्यास पूजन सुद्धा करायला कोणाला तरी पाठवाल, काकूंना पाठवा आपल्या. आणि शुकाचार्यांचं सुद्धा पूजन आणि या व्यासपीठाचं सुद्धा पूजन होईल. तोपर्यंत आपण सुंदर वंदना शुकाचार्यांना करूयात. हो हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, सभी हाथ जोड़ते हुए हमारे शुकाचार्य जी से कहेंगे, प्रभु तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, जय हो. प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. प्रेम से ताली बजाते हैं. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला. हरि कथा सुनाने वाले,
शुकाचार्यांना आणि इथे असलेल्या श्रीमद भागवत कथेला आपण विनंती करूयात. शुकाचार्यांची वंदना करत सांगूयात की तुम्ही सगळीकडे विराजमान आहात, पण आम्ही पतित आहोत, अभिमानी आहोत. आमच्यावर कृपा करा, दया करा. भगवंताचं हे जे साधन आहे, भगवंताची ही जी पवित्र कथा आहे, ही तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. म्हणून आज शुकाचार्यांचं दर्शन याच्याच करता असतं. आपल्या झाकीमध्ये भगवंताचे असंख्य रूप आपण पाहतोय, पण हे रूप आपल्याला दर्शवून देणारे किंवा ही कथा ऐकण्यासाठी आपल्यालाही सक्षम बनविणारे एकमात्र शुकदेव महाप्रभू आहेत. म्हणून मोठ्या प्रेमाने आणि भावनेने त्यांचे धन्यवाद आपल्याला व्यक्त करायचे. प्रभू तुम घट घट अंतर्यामी, हम पतित और अभिमानी. तुम घट घट अंतर्यामी, हम पतित और अभिमानी. हमें अमृत पिलाने वाले ओ, प्रभु राह बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, दोनों हाथ उठा के. लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. और अब शुकदेव जी से कहेंगे, तुम्ही जर आम्हाला हे साधन दिलं नसतं, ही कथा दिली नसती, तर आम्ही भरकटलो असतो या जगामध्ये. तुम्ही आम्हाला नियमावली दिली, धर्मशास्त्र दिलं, आम्हाला ही कथा दिली, म्हणून तुमच्यामुळे आम्ही तरलो. भक्ताचा सुंदर भाव आपण ऐकूयात. हम भूल रहे थे मन में, पल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे बल में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे मन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे बल में, बल खो बैठे थे तन में. प्रभु राह बताने वाले, ओ, यह रात बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बोलिए शुकदेव भगवान की. आनंद भयो जी, आनंद भय. जोर से कहना पड़ेगा. हम अगर पूछेंगे आनंद भयो जी, तो आपको कहना है आनंद भयो, तो बड़ी जोर से आनंद भयो जी, आनंद भयो.
एवढं सुंदर आपल्याला झाकीचं दर्शन करणारे आमचे आदरणीय गाढे महाराज, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण. महाराजांची सुद्धा खूप चांगली सेवा आहे बरं या परमार्थ कार्यामध्ये. तुम्ही त्यांचा वेश बघून बघू शकाल की अगदी कट्टर वारकरी ते आहेत. अगदी रूमवर सुद्धा पांडुरंगाचं अधिष्ठान त्यांनी मांडलेलं असतं. 7 दिवसांपर्यंत पंढरीनाथाची सेवा तशी तर घरीही असते. अगदी पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी प्रत्येक झाकी सुद्धा करतात तेवढ्या श्रद्धेने, भावनेने आणि प्रामाणिकपणे करतात. कसली कंप्लेंट नाही, कसली तक्रार नाही. माझ्या खरं तर ते पितृतुल्य आहेत, वडिलांसारखे आहेत, पण तरी मी लहान असताना सुद्धा मी सांगेल तसं ते करतात. म्हणजे झाकीच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत म्हणा, अगदी मुलीसारखं त्यांचं प्रेम मला नेहमी मिळत असतं. आणि प्रत्येक झाकी फार सात्विकतेने, प्रामाणिकतेने ते आपल्या समोर प्रस्तुत करतात. उद्या सुद्धा सुंदर आपण प्रल्हाद चरित्र बघणार आहोत, त्याची सुद्धा दिव्य झाकी ते करतात. बघा बरं, म्हणजे अगदी विलक्षण, आपण पाहिली नसेल अशी सुंदर झाकी ते करतात. उद्या सुद्धा आपण त्याचं दर्शन घेऊयात, प्रल्हाद चरित्र सुद्धा ऐकूयात. आता या सत्राला आपण विराज या ठिकाणी विश्राम करूयात. आपण ऐकत होतो, अगदी थोडक्यात मी सारांश सांगते आणि लगेचच मग आपण आरतीकडे वळू. तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी नामस्मरण करायचं आहे. बघा, आपण ऐकत होतो श्री शुकाचार्यांचं त्या ठिकाणी येणं झालं. राजा परीक्षितीला आता शुकाचार्य कथा ऐकवतायत. कथेला प्रारंभ झाला, मग विश्व उत्पत्ती त्या ठिकाणी त्यांनी ऐकवली. आपणही उर्वरित कथा उद्याच्या सत्रामध्ये श्रवणपान करूयात. तर अशी ही कथा गंगा आता प्रवाहित झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण यायचं आहे. घरी कुणीही राहू नका. भगवंताचा दिव्य आनंद आपल्याला प्रसन्नतेने घ्यायचा आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आपण आपली श्रवण भक्ती देवाच्या चरणी रुजू करूयात. आजच्या या सत्राला याच ठिकाणी आपण विश्राम देऊयात. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. 2 मिनिटं पावली करायची. एकतर गोल करा छान आणि पावली करा 2 मिनिटं आणि लगेच आपण आरतीकडे वळूयात. हॅलो. राधे राधे हो, राधे राधे, 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 दोनों हाथ उठा के राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. जय हो.
भगवान की जय। आज के आनंद की जय। श्रीमद् भागवत महापुराण पुराण की शुकदेव भगवान की की जय। आता मला माहिती पडलं, आता मी घाबरत नाही.